नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर मी तुम्हाला सांगितलं की गुडघेदुखी, पायांमध्ये जडपणा आणि शरीरामध्ये जडपणा हे वयाचे परिणाम नाही, तर आपण दररोज सकाळी नकळत पुनरावृत्ती करत असलेल्या चुकीचे परिणाम आहेत. तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का? जर मी तुम्हाला सांगितलं की सकाळी रिकाम्या पोटी फक्त 1 कप साधा गरम चहा घेतल्याने तुमच्या शरीरामध्ये लपलेली जळजळ शांतपणे दूर होऊ शकते, जी वर्षानुवर्षे प्रत्येक पाऊल कठीण करत आहे. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष कराल की शेवटच्या क्षणापर्यंत ऐकाल, कारण आज तुम्ही जे ऐकणार आहात ते एक प्रिस्क्रिप्शन नाही आहे, तर एक सत्य आहे जे जर समजलं तर तुमचा चालण्याचा, उभे राहण्याचा आणि कायमचा जगण्याचा मार्ग बदलू शकतो. बहुतेक लोकांनी हे मान्य केलं आहे की गुडघेदुखी ही वयानुसार येणारी शिक्षा आहे. पायांमध्ये जडपणा हे कमकुवतपणाचं लक्षण आहे आणि एकदा सांधेदुखी सुरू झाली की आयुष्य औषधे, मलम आणि तडजोडींवरती अवलंबून राहून घालवलं जाईल. पण सत्य पूर्णपणे वेगळं आहे आणि हेच सत्य बहुतेकदा दुर्लक्षित केलं जातं. वय हा खरा शत्रू नाही. खरा शत्रू म्हणजे सूक्ष्मदाह, जो शरीरामध्ये शांतपणे आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय वाढतो, हळूहळू आपल्या सांध्यांची ताकद कमी करतो. ही दाह रात्रभर विकसित होत नाही किंवा क्षणार्धात नाहीशी होत नाही. वर्षानुवर्षे वाईट सवयी, खाण्याच्या चुकीच्या सवयी, अपुरी झोप, सततचा ताण आणि शरीराकडे दुर्लक्ष यांचे हे परिणाम आहे. सकाळी गुडघे सरळ करताना तुम्हाला ते जाणवतं. थोडा वेळ बसून उभं राहिल्यावर तुमचे पाय सहकार्य करण्यास नकार देतात. जेव्हा तुम्ही चालताना आत काहीतरी भेगा पडतात आणि एक भीती मनामध्ये येते, जर हे माझं नवीन वास्तव बनवू शकलं असतं. पण जरा विचार करा, जर समस्या हाडांमध्ये असती तर सर्वांना त्याच वयामध्ये सारखी वेदना सहन करावी लागली असती. मग काही लोक वयाच्या 60व्या वर्षीही वेगाने चालतात आणि जमिनीवर बसतात. असे का आहे? ते आधाराशिवाय उठतात आणि दिवसभर काम केल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा येण्याऐवजी समाधान दिसून येतं. याचं उत्तर शरीराच्या अंतर्गत संतुलनामध्ये आहे. आपण दररोज ज्या संतुलनामध्ये बिघाड करतो आणि नंतर वेदनांना दोष देत बसतो. शरीराचे स्नायू यंत्राच्या भागांसारखे नाहीत, जे अचानक झीज होऊ शकतात. त्यांच्यामध्ये एक नैसर्गिक वंगण असतं, एक संरक्षक थर असतो जो त्यांना मऊ ठेवतो. पण जेव्हा जळजळ वाढते तेव्हा हे वंगण सुकतं, पुढच्या काम कमकुवत होतात आणि हाडे एकमेकांवर घासू लागतात. या घर्षणामुळे कडकपणा येतो, नंतर ताण येतो आणि शेवटी वेदना होतात. आता येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जळजळ कुठून येते? ती आपल्या पोटातून, आपल्या रक्तातून आणि आपल्या शरीराच्या अंतर्गत उष्णतेतील असंतुलनातून येते. जेव्हा पचन कमकुवत होतं तेव्हा शरीरामध्ये कचरा जमा होऊ लागतो. जेव्हा रक्त जाड होतं तेव्हा पोषक घटक सांध्यांपर्यंत योग्यरित्या पोहोचू शकत नाहीत आणि जेव्हा अंतर्गत उष्णता वाढते तेव्हा ती उष्णता आतून सांधे कोरडे करू लागते. म्हणूनच बाहेरून मलम लावल्याने किंवा वेदनाशामक औषधे लावल्याने तात्पुरता आराम मिळतो, परंतु समस्येचं मूळ कारण दूर होत नाही. आता अशी कल्पना करा की जेव्हा तुम्ही उठता आणि प्रथम तुमच्या शरीराला जे खरोखर आवश्यक आहे ते द्या. जड औषध नाही, गुंतागुंतीचा उपचार नाही, तर एक गरम पेय जे थेट पोटात जातं, पचन जागृत करतं, रक्त हलकं करतं आणि आत अनावश्यक उष्णता थंड करतं. ही प्रक्रिया सुरू होताच शरीराला पहिला सिग्नल मिळतो की त्याला आता स्वतःला बरं करण्याची संधी मिळत आहे. पहिल्या काही दिवसांमध्ये बदल खूप सूक्ष्म असतात. तुम्हाला कदाचित लक्षात येईल की सकाळी कडकपणा थोडा कमी झाला आहे आणि चालणं कमी ताणदायक आहे, परंतु ही छोटीशी चिन्ह दर्शवितात की शरीर आतून काम करू लागलं आहे. येथेच बहुतेक लोक चूक करतात. त्यांना वाटतं की परिणाम मंद होतील आणि हार मानतील, तर निसर्गाची उपचार प्रक्रिया नेहमीच शांत, खोल आणि टिकाऊ असते. ज्याप्रमाणे पाय रात्रभर वाढत नाही, परंतु जेव्हा त्यांची मुळे मजबूत होतात तेव्हा वादळ देखील तो पाडू शकत नाही, त्याचप्रमाणे ही प्रक्रिया शरीराच्या मुळांवर देखील कार्य करते. जळजळ हळूहळू कमी होत असताना सांध्याभोवतीच्या जागा उघडू लागतात, रक्तप्रवाह सुधारतो आणि पोषक तत्वे वर्षानुवर्षे कमतरता असलेल्या भागामध्ये पोहोचू लागतात. म्हणूनच काही लोक चालताना कमी वेदना जाणवतात असं म्हणतात. काही म्हणतात की त्यांचे पाय रात्री कमी जळजळ करतात आणि काहींना लक्षात येतं की दिवसाच्या शेवटी त्यांचं शरीर इतकं जड वाटत नाही. हा चमत्कार नाही आहे, योग्य आधार मिळाल्यावर शरीराची नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. आता येथे समजून घेण्यासारखी एक खूप खोल गोष्ट आहे.
शरीर स्वतःला बरं करू इच्छिते, ते दररोज प्रयत्न करते, पण जेव्हा आपण त्याला चुकीचं इंधन देतो, चुकीच्या वेळी किंवा पूर्णपणे दुर्लक्ष करतो, तेव्हा त्याचे प्रयत्न कमकुवत होतात. सकाळ ही सर्वात महत्त्वाची वेळ असते, कारण शरीर शोषणाच्या स्थितीमध्ये असतं, पोट रिकामं असतं, रक्त तुलनेने स्वच्छ असतं आणि तुम्ही जे काही घेता त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो. म्हणूनच सकाळी रिकाम्या पोटी घेतलेलं योग्य अन्न दिवसभरातील तुमच्या वेदना आणि ऊर्जेची पातळी ठरवू शकतात. आता जर गुडघेदुखी तुमच्या विचारांचं केंद्र नसतं तर तुमच्या आयुष्याची कल्पना करा. जर उठणं आणि बसणं आता किती भीतीदायक वाटत नसेल, जर पुन्हा चालणं नैसर्गिक वाटत असेल, तर तुमचं जीवन किती वेगळं असतं. तुम्ही अधिक करू शकाल, अधिक आत्मविश्वास वाटेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू एखाद्या व्यक्तीला आतून रुद्ध करणारी भीती तुमच्या मनामधून काढून टाकली जाईल. पण कथा तिथेच थांबत नाही. खरं सत्य हे आहे, कारण आता प्रश्न हा नाही की आराम शक्य आहे की नाही, प्रश्न असा आहे की ते संयोजन काय आहे. त्या साध्या गोष्टी कोणत्या आहेत ज्या एकत्रितपणे इतका खोल परिणाम निर्माण करतात, आणि जर तुम्ही त्यांना एकत्र केलं तर योग्य वेळी योग्य पद्धतीने वापरल्यास परिणाम इतके टिकाऊ का असतात, हे रहस्य पुढे व्हिडिओमध्ये मी उलगडणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. एकदा तुम्ही हे समजून घेतलं की तुम्हाला तुमचं स्वयंपाकघर आणि तुमची सकाळ पुन्हा कधीही पूर्वीसारखी दिसणार नाही. आतापर्यंत तुम्हाला समजलं असेल की गुडघे आणि पाय दुखणं ही जन्मठेपेची शिक्षा नाही, तर शरीराच्या आत विकसित होणाऱ्या सूक्ष्म जळजळीचा परिणाम आहे, जी वर्षानुवर्षे शांतपणे काम करते. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो, ही जळजळ कशी निर्माण होते आणि फक्त एक योग्य सकाळची सवय ती शांत करण्यासाठी इतकी प्रभावी का आहे. सत्य हे आहे की आपलं शरीर बाहेरून जितकं मजबूत दिसतं तितकंच ते आतूनही संवेदनशील असतात आणि पचनसंस्थेवरती नेहमीच हल्ला होतो. जेव्हा पोट योग्यरित्या कार्य करत नाही आणि अन्न पूर्णपणे पचत नाही, तेव्हा हे न पचलेलं अन्न हळूहळू शरीरामध्ये कचरा म्हणून जमा होतं आणि हा कचरा रक्तामध्ये फिरतो आणि सांध्यांभोवती स्थिरावतो. सुरुवातीला ते जाणवत नाही, परंतु कालांतराने हा जमा झालेला कचरा जळजळीत बदलतो. ते सांध्यांभोवती उष्णता निर्माण करतं आणि ती उष्णता हळूहळू वंगण सुकवतं. आता कल्पना करा की जर रक्त जाड झालं तर ते शरीराच्या सर्वात दूरच्या भागामध्ये सहज पोचू शकेल का? तर अजिबात नाही. आणि गुडघे आणि पाय हे आधी शरीराचे असे भाग आहेत जिथे पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. जेव्हा रक्त स्वच्छ आणि हलकं नसतं तेव्हा पोषक घटक मध्यभागी मंदावतात आणि ते सांध्यांपर्यंत पोहोचेपर्यंत त्यांची शक्ती कमी होते. म्हणूनच लोक म्हणतात की ते औषध घेतात, परंतु तरीही फरक काही पडत नाही, कारण औषधांचा परिणाम खरोखर आवश्यक असलेल्या ठिकाणी पोहोचत नाही. आता इथे समजून घेण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेदना दाबून बऱ्या होत नाही, तर आराम देऊ शकणारे मार्ग मोकळे करून बऱ्या होतात. येथेच सकाळी रिकाम्या पोटी घेतलेलं योग्य नैसर्गिक पेय खेळ बदलतं, कारण पोट रिकामं असतं, शरीर शांत होतं आणि रक्तप्रवाह सर्वोत्तम असतो. हे गरम पेय शरीरामध्ये प्रवेश करताच ते प्रथम पचनक्रियेचं संतुलन साधतं. खूप जलद आणि किंवा मग खूप मंद नाही, तर आवश्यकतेनुसार पचन सुधारतात. शरीर नवीन कचरा निर्माण करणं थांबवतं आणि जुना जमा झालेला कचरा हळूहळू काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करतं. ही प्रक्रिया मुळाशी जळजळ कमकुवत करते, शिवाय ते रक्त पातळ करते, ज्यामुळे पोषक तत्वे जलद गतीने वाहू शकतात आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय सांध्यांपर्यंत पोहोचू शकतात. आता योग्य पोषण तेथे पोहोचल्यानंतर शरीराला खराब झालेले भाग दुरुस्त करण्याची पहिली संधी मिळते. म्हणूनच काही लोक पहिल्या आठवड्यामध्ये थोडासा फरक जाणवत असल्याचं सांगतात. काही लोकांना सकाळी उठल्यावर कमी कडकपणा जाणवतो, काही लोकांना आता पूर्वी इतकी चालण्याची भीती वाटत नाही आणि काहींना असं आढळतं की दिवसाच्या शेवटी त्यांचं शरीर थकलेलं नाही. ही सर्व लक्षणे आहेत की अंतर्गत जळजळ त्याची पकड गमावत आहे. परंतु एक खोल थर आहे जो समजून घेणं आवश्यक आहे. शरीराची अंतर्गत उष्णता, खाण्याच्या चुकीच्या सवयी, उशिरापर्यंत जागं राहणं, सतत ताण आणि भावनिक दबाव शरीरामध्ये उष्णता निर्माण करतात, जी बाहेरून दिसत नाही परंतु आतून सांधे कोरडे करतात. या उष्णतेमुळे चिडचिड, ताण आणि वेदना होतात. योग्य नैसर्गिक पेये ही अवांछित उष्णता थंड करून नव्हे तर संतुलित करून शांत करतात. जेव्हा उष्णता असंतुलित होते तेव्हा सांध्यांभोवतीच्या नाजूक थराला पुन्हा श्वास घेण्याची संधी मिळते आणि ती थर हळूहळू वंगण घालू लागतात.
आता तुम्हाला समजेल की काही वृद्ध लोक वेगाने का चालतात आणि काही तरुण लोक थोड्या अंतरानंतर का थकतात. फरक वयाचा नाही आहे, तर अंतर्गत असंतुलनाचा आहे. शुद्ध पचन, हलकं रक्त आणि संतुलित उष्णता असलेले लोक जास्त काळ टिकतात. वाफ तुमच्या चेहऱ्याला स्पर्श करते आणि तुम्ही पहिला घोट घेतात तुमच्या शरीरामध्ये एक विचित्र शांतता पसरते. ही शांती फक्त मनाची नाही, ती तुमच्या शरीरामध्ये सुरू असलेल्या लढाईच्या शांततेचा संकेत आहे. काही मिनिटांमध्येच तुम्हाला तुमच्या पायांमधील जडपणा थोडा हलका झाल्याचं जाणवतं. जणू काही तुमच्या गुडघ्यांमधील कडकपणा सैल होऊ लागला आहे. हा तो क्षण आहे जेव्हा तुमचं शरीर मार्ग योग्य असल्याचे संकेत देतं. पण खरा बदल तेव्हा येतो जेव्हा ही प्रक्रिया दररोज पुनरावृत्ती होते, जेव्हा शरीराला आता योग्य आधार मिळत असल्याचा संकेत मिळतो. मग जळजळ कमी होऊ लागते, वेदना त्याचा आवाज गमावू लागतात आणि शरीर हळूहळू त्याची पूर्वीची शक्ती परत मिळवू लागतं. आता प्रश्न हा आहे की ते कार्य करतं की नाही. तर त्यात नेमके काय आहे हे जे शरीरावर इतक्या पातळ्यांवरती परिणाम करतं. हे पेय इतकं शक्तिशाली बनवण्यासाठी कोणते नैसर्गिक घटक एकत्र येतात आणि शतकानुशतके ते सांधेदुखीसाठी का वापरले जात आहे, हे रहस्य पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा तुम्ही ते शिकाल तेव्हा तुम्हाला समजेल की निसर्गाने नेहमीच उपचारांना आपल्या जवळ का ठेवलं आहे. आतापर्यंत तुम्हाला कळलं असेल की शरीरातील जळजळ गुडघे आणि पायांना कसं कमकुवत करतं. तुम्हाला हे देखील समजलं असेल की सकाळी रिकाम्या पोटी घेतलेलं योग्य पचन, रक्ताभिसरण आणि अंतर्गत उष्णता आरामाचा पाया घालते. पण आता खरी उत्सुकता निर्माण होते, अशी कोणती शक्ती आहे जी फक्त एक कप इतकं खोल परिणाम निर्माण करू शकते. आपण अनेकदा असं मानतो की मोठा फरक करण्यासाठी आपल्याला मोठ्या उपचारांची आवश्यकता आहे, महागडी औषधे आणि गुंतागुंतीची प्रक्रिया. पण निसर्गाचा नियम अगदी उलट आहे. हा परिणाम हिरव्या रंगाचा साध्या घटकांनी साध्य होतो. फक्त गरज म्हणजे ते योग्य संयोजनामध्ये आणि योग्य वेळी घेतलं पाहिजे. म्हणूनच हे पेय एकाच घटकावर नाही तर 3 पातळ्यांवरती काम करतं. प्रत्येक पातळीवर शरीराला स्वतःला कसं बरं करायचं याची आठवण करून देतं. पहिला थर पचन आहे, कारण जेव्हा पोट कमकुवत असतं तेव्हा शरीर कितीही प्रयत्न केले तरी ते स्वतःला बरं करू शकत नाही. या पेयातील नैसर्गिक घटक पचन अग्नीला संतुलित करतात. ती जळजळ करत नाही किंवा विझवतही नाहीत, तर अन्न पूर्णपणे पचवण्यास पुरेसे सक्षम बनवतात. जेव्हा पचन स्वच्छ करतं तेव्हा शरीरामध्ये नवीन कचरा निर्मिती थांबते आणि जुने साचलेले पदार्थ हळूहळू काढून टाकले जातात. ही प्रक्रिया जळजळीचं मूळ कारण कमकुवत करतं. दुसरा थर रक्त आहे, कारण रक्त हे असं माध्यम आहे जे सांध्यांपर्यंत आराम आणि पोषण पोहोचवतं. जेव्हा रक्त जाड होतं तेव्हा ते एक ओझं बनतं, त्याची हालचाल मंदावते आणि जेव्हा सांध्यांपर्यंत पोहोचतं तेव्हा त्याची शक्ती नष्ट होते. हे औषधी वनस्पती रक्त हलकं करते, ते स्वच्छ करते आणि त्याचा प्रवाह पुनर्संचयित करते, ज्यामुळे पोषक घटक गुडघे आणि पायांपर्यंत अडथळा न येता पोहोचू शकतात. हा तो क्षण असतो जेव्हा शरीराला पहिल्यांदा कळतं की आता दुरुस्ती शक्य आहे. तिसरी आणि सर्वात खोल पातळी म्हणजे सांधेस्नेहन, कारण वेदनांचे खरे कारण हाडांची झीज होणे नाही, तर त्यांच्यामधील संरक्षणात्मक थर कमकुवत होणे आहे. जेव्हा जळजळ आणि उष्णता हा थर सुकवते तेव्हा हाडे एकमेकांवर घासू लागतात आणि हे घर्षण वेदनांमध्ये बदलतं. हे पेय या अवांछित उष्णतेला शांत करतं आणि शरीराला सिग्नल देतं की पुन्हा वंगण घालण्याची वेळ आली आहे. हळूहळू सांध्यांभोवतीचा नाजूक थर सक्रिय होऊ लागतो आणि लोक सहसा गमावल्यासारखं वाटणारी हालचाल सहज परत येऊ लागते. आता लोकांनी शेअर केलेल्या अनुभवांचा विचार करा. काही म्हणतात की स्टेप्सवरून चढताना त्यांना वाटणारी भीती कमी झाली आहे. काही जण म्हणतात की जागे झाल्यावर त्यांना वाटणारा कडकपणा आता काही मिनिटांसाठीच येतो आणि काहींना असं वाटतं की दिवसाच्या शेवटी त्यांचे पाय थकलेले नसतात. वेगवेगळ्या शरीरामध्ये हे वेगवेगळ्या वेळी घडतं, परंतु दिशा सारखीच असते. आतून सुधारणा हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ही त्वरित जादू नाही, तर एक मंद प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे बर्फ उन्हामध्ये हळूहळू वितळतो त्याचप्रमाणे वर्षानुवर्षे साचलेली जळजळ हळूहळू कमी होते. म्हणूनच फक्त धीर धरणाऱ्यांनाच खरा बदल अनुभवायला मिळतो. आता प्रश्न उद्भवतो, या पेयाच्या केंद्रस्थानी कोणते नैसर्गिक घटक आहेत.
पचनक्रिया उत्तेजित करण्यासाठी, रक्त शुद्ध करण्यासाठी आणि सांध्यांना स्नेहन पुनर्संचयित करण्यासाठी कोणते घटक एकत्र येतात. येथेच कथेचा सखोल अर्थ होतो. कारण आपण ज्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत त्या अज्ञात किंवा दुर्मिळ औषधी वनस्पती नाहीत, तर साधा घटक आहेत जे बहुतेकदा आपल्या स्वयंपाकघरामध्ये शांतपणे पडतात आणि आपण त्यांची खरी शक्ती ओळखण्यात अयशस्वी होतो. निसर्गाने नेहमीच उपाय आपल्या जवळ ठेवला आहे, आपण ते लक्षात घेणं थांबवलं आहे. आता एका सकाळची कल्पना करा जेव्हा तिन्ही स्तर एकाच वेळी सक्रिय होतात. तुम्ही चालायला सुरुवात करता आणि तुमची पावले पूर्वीपेक्षा हलकी वाटतात. तुमच्या गुडघ्यांमधील ताण तितका तीव्र नसतो आणि तुमच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो की तुमचं शरीर पुन्हा सामना करू शकतं. हा आत्मविश्वास सर्वात मोठा औषध बनतो, कारण जेव्हा भीती दूर होते तेव्हा शरीर जलद होऊ लागतं. परंतु कथा अजूनही अपूर्ण आहे, कारण तुम्हाला प्रक्रिया समजली असताना खरं नाव, खरं सूत्रीकरण आणि खरी पद्धत अद्याप उघड झालेली नाही. पुढे व्हिडिओमध्ये तो वळणबिंदू जिथे सर्व काही एकत्र येतं आणि तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतं. तुम्ही वाट पाहत आहात, कारण तोपर्यंत तुम्हाला तुमच्या शरीराची समस्या समजली असेल, त्याचं मूळ ओळखलं असेल आणि तुम्हाला कळलं असेल की आराम शक्य आहे. पण आता खरं नाव, खरं सूत्र आणि खरं सत्य उघड करण्याची वेळ आली आहे. हे काही गूढ औषध नाही आहे, हे महागडे उपचार नाही आहे किंवा ती तुम्हाला घाबरवणारी रेसिपी देखील नाही आहे. हे 3 साधे घटक आहेत जे तुम्ही दररोज पाहता परंतु कधीही विचारात घेतलेले नाहीत, जे तुमच्या शरीराला आतून बदलू शकतात. हे पेय आले, हळद आणि गुळाचा उबदार काढा आहे. ते कितीही सोपं वाटलं तरी त्याचा परिणाम खोल आहे. आलं हे शरीरातील जुनाट जळजळीवर हल्ला करणारं पहिलं गोष्ट आहे. ते रक्त पातळ करतं, ते सांध्यांपर्यंत पोषक तत्वांना पोहोचवण्याचा मार्ग उघडतं आणि वेदना निर्माण करणाऱ्या अंतर्गत उष्णतेला संतुलित करतं. जेव्हा आलं शरीरामध्ये प्रवेश करतं तेव्हा ते खोलवर कार्य करतं, लवकर नाही. जसं कमी आचेवर शिजवलेलं भांडं हळूहळू शिजतं, आत खोलवर चव भरते. हळदीमध्ये शरीरातील वर्षानुवर्षे साचलेली घाण ओळखण्याची, जळजळ कमी करण्याची आणि सांध्यांना लवचिक ठेवण्याच्या खुर्च्याच्या थराला आधार देण्याची शुद्धीकरण शक्ती आहे. हळद शरीराला स्वतःला कसं दुरुस्त करायचं, तुटलेले भाग कसे पुन्हा जोडायचे याची आठवण करून देते. आणि गूळ, ज्याला अनेकदा फक्त गोडवा समजला जातो, प्रत्यक्षात ही संपूर्ण प्रक्रिया जोडणारी ऊर्जा आहे. गूळ रक्त मजबूत करतं, लोह प्रदान करतं आणि शरीराला संघर्ष न करता ही प्रक्रिया स्वीकारण्यास अनुमती देतं. जेव्हा हे तिघे एकत्र येतात तेव्हा ते फक्त वेळेची बाब नसते, ते एक प्रक्रिया बनते. त्याची तयारी जितकी सोपी असते तितकीच त्याची शक्ती खोल असते. ताजं आलं पाण्यामध्ये उकळा. जेव्हा त्याचा सुगंध पाण्यामध्ये झिरपू लागतो तेव्हा थोडीशी हळद घाला. पाणी अर्ध कमी झाल्यावर गॅस बंद करा आणि ते भिजू द्या. जेव्हा ते निम्म कमी होईल तेव्हा थोडासा गूळ घाला. बस. कोणतेही क्लिष्ट नियम नाहीत, कोणतीही भीतीदायक परिस्थिती नाही. सकाळी रिकाम्या पोटी 1 कप हे घ्या आणि नंतर तुमच्या शरीराला त्याचं काम करू द्या. काही दिवसांमध्ये तुम्हाला लक्षात येईल की सकाळी जडपणा पूर्वीसारखा तीव्र नाही. आणखी काही दिवस निघून जातील आणि चालणं हलकं वाटेल. आणि जेव्हा ही सवय होईल तेव्हा एके दिवशी तुम्ही स्वतःला म्हणताना पाहाल, मला आज वेदना आठवल्याच नाहीत. हा तो क्षण आहे जेव्हा तुमचं शरीर तुम्हाला शांतपणे सांगतं की हे बरं होत आहे. लक्षात ठेवा, ही जादू नाही आहे, हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराला योग्य वेळी योग्य आधार देता तेव्हा ते स्वतःला बरं करू लागतं. म्हणूनच ही आराम कायमस्वरूपी असतं. ती वेदना दाबत नाही, ती त्याची मुळे कमकुवत करतं. आता अशा जीवनाची कल्पना करा जिथे पायऱ्या तुम्हाला घाबरवत नाही, जिथे तुम्ही वर किंवा खाली येण्यास अजिबात संकोच करत नाही, जिथे तुमचे पाय ओझे वाटत नाही, उलट तुम्हाला आधार देतात. हा या संपूर्ण प्रवासाचा सार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी आवडल्या हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत हा व्हिडिओ शेअर देखील करा. धन्यवाद.